नमस्कार. अमरावती ग्रामीण पोलीस दलामध्ये परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जे मध्ये जे विषय सुरू आहे ह्याबद्दल काही अपडेट आहे ते मी सांगणार. परवाच्या दिवशी एक 15 वयाची मुली, त्यांना आम्ही आमच्या स्तरावर त्यांच्या फॅमिलीला संपर्क केले होते की तुमच्यासोबत जे आरोपी, जे मुख्य आरोपी अयान म्हणून आहे, त्यांनी जे काही तुमच्यासोबत संपर्कात आला होता त्याबद्दल तुम्ही ऑन रेकॉर्ड येऊन पोलिसांना स्टेटमेंट किंवा तक्रार द्या म्हणून. हे आमची प्रयास जे आहे ते सुरुवातीपासून सुरू होता, पण फायनली ते विक्टिम जे आहे त्यांची आई, ते दोघे कन्व्हिन्स झाले आणि ते 15 सालची जे मुली आहे ते त्यांच्या आईसोबत आमची जे पोलीसची टीम आहे, महिला अधिकारी आणि त्यांच्यासोबत इतर जिल्हा लेवलचे जे महिला आणि बाल विकास डिपार्टमेंटचे अधिकारी आहे ते एकत्रित ते मुली आणि त्यांच्या आईला भेटून ते मुलीची स्टेटमेंट जे आहे ते रेकॉर्ड केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते स्टेटमेंट जे आमची ऑलरेडी जे FIR रजिस्टर केलेली होती त्या FIRला ते स्टेटमेंट आम्ही जोडून पुढचं जे तपास आहे ते आम्ही करणार. आणि हे जे 15 सालची जे मुली ते ऑन रेकॉर्ड फायनली आलेली आहे. दिस इज द फर्स्ट इन्स्टन्स. म्हणजे ते फोटो आणि व्हिडिओ जे प्रसारित झाले होते त्यामधले एकूण 8 विक्टिम्स होते आणि 8 विक्टिमपैकी एक विक्टिम हे मुली आहे. तर आय एम व्हेरी हॅपी टू डिस्क्लोज दॅट की एक मुली जे आहे ते रेकॉर्डवर येऊन त्यांची स्टेटमेंट जे आहे त्यांनी दिलेली आहे. तर आय अगेन रिक्वेस्ट इतर विक्टिम्सला की काइंडली तुम्ही पण समोर येऊन ऑन रेकॉर्ड जे काही तुम्हाला स्टेटमेंट द्यायची आहे तसं तुम्ही कृपया समोर येऊन स्टेटमेंट द्या. आणि ऑब्वियसली तुमची जे आयडेंटिटी आहे ते 100% गोपनीय ठेवणार आहे. हे एक विषय होता. नेक्स्ट, कालच्या दिवशी आरोपी क्रमांक 2 उझेर खान, इक्बाल खान त्यांच्या विरोधात एक तक्रार जे आहे ते गोपनीय सोर्सेस थ्रू आमच्याकडे इन्फॉर्मेशन आला होता. त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनचे महिला अधिकारी आणि स्टाफ ते एक वेगळे लोकेशनला पाठवून ते जे तक्रारदार आहे त्यांना ते टीम जाऊन भेटले आणि हे जे पोलिसांची टीम आहे ते तक्रारदारांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेली आहे ऑन रेकॉर्ड. हे जे तक्रारदार आहे ते एक 16 वर्षीय मुलीची आई आहे आणि त्यांच्या स्टेटमेंटवरून उझेर खान, इक्बाल खान त्यांच्या विरोधात आम्ही एक वेगळी FIR रजिस्टर केलेली आहे अंडर सेक्शन्स ऑफ 78 BNS आणि सेक्शन 12 पॉक्सो ॲक्ट. हे म्हणजे 18चे खालच्या मायनर मुलींना पाठलाग करण्याचे जे सेक्शन आहे त्या सेक्शन्स अंडरला जे आहे नवीन एक गुन्हा पोलीस स्टेशन परतवाडा अंडरला
काल रात्री दाखल केलेली आहे. नंतर वरिष्ठाकडून आम्हाला असा निर्देश जे आहे ते आलेली आहे की एक विक्टिम परवा ते ऑन रेकॉर्ड आलेली आहे आणि कालच्या दिवशी आणखी एक विक्टिमची आई ते समोर येऊन त्यांची वेगळी स्टेटमेंट दिली आणि त्याप्रमाणे वेगळी एक FIR दाखल केलेली आहे. तर ह्याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना इन्फॉर्म केलेली आहे. तर दे आर सॅटिस्फाईड विथ द लेवल ऑफ प्रोग्रेस आणि त्यांच्याकडून आम्हाला आणखी एक निदर्शन आला. इनफॅक्ट 2 इन्स्ट्रक्शन्स आम्हाला भेटलेली आहे. नंबर 1 की विक्टिम्सला गोपनीय पद्धतीने विनंती करून अप्रोच करून त्यांना समोर येऊन तक्रार द्यायची प्रयत्न जे आहे ते गोपनीय पद्धतीने सुरू ठेवा असा एक इन्स्ट्रक्शन्स जे आहे आम्हाला मिळालेली आहे. आणि सोबत सेकंडली जे काही डिजिटल डिव्हाइसेस जे आम्ही जप्त केलेली आहे ते डिजिटल डाटाची ॲनालिसिस आणि ते सोडून आणखी फॉरेन्सिक जे ॲनालिसिस आहे त्यावर जास्त फोकस करा असं पण सिनियर्सनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. सो दॅट जास्त ते जास्त एव्हिडन्स गोळा करून ते केस टाईट करायची असं इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. तर वी आर वर्किंग ऑन द सेम थिंग. एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो महागडी गाडी आहे कार त्याच्यामध्ये जो बसतो त्याच्यात एक बंदूक ठेवलेली आहे, 4 आयफोन मोबाईल आहेत, काही 500 नोटांचे बंडल आहे असा तो व्हिडिओ व्हायरल आहे आणि ते जे वाहन आहे ते राजेश प्रजापती यांच्या नावाने आहे. याचा नायांचा काय संबंध आहे हे तपासाचं काही आलेलं आहे का? नाही, हे व्हिडिओ माझ्या समक्ष जे आहे ते उद्या आलेली होती. हे गंभीर गोष्ट आहे. आत्ता आजच मी माझ्या स्टाफला ते काय आहे ते तपास तसा करून ते जे काही मुद्दा तुम्ही आता दिलेली आहे ते व्हेकल कोणाची आहे आणि व्हेकलमध्ये जे काही मोबाईल आणि इतर सामग्री जे दिसत आहे इन्क्लुडिंग एक पिस्टल म्हणून पण ते दिसत आहे, त्यांची पण मी जे आहे खात्री करणार. आणि त्या संबंधित जे काही लोक आहे त्यांची जर काही क्रिमिनल इन्व्हॉल्वमेंट असा काही निदर्शनात आला तर नक्की त्यांच्यावर पण संबंधित कायदेशीर कारवाई आम्ही करणार. तर 2 पीडित समोर आलेले आहेत. 18 तारखेला ज्या मुलीचं बयान नोंदवलं गेलं त्या मुलीच्या बयानानुसार मूळ जो गुन्हा आहे 291 क्रमांकाचा परंडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यात कुठल्या कलमा समाविष्ट करण्यात आल्या? पोस्को विथ 354 की पोस्को विथ 374? ते परवाची जे स्टेटमेंट ते विक्टिम 15 वयाची जे विक्टिम त्यांनी दिलेली आहे त्यांच्या स्टेटमेंट अकॉर्डिंग काही सेक्शुअल अफेन्स सारखा ते समोर आला नाही त्या स्टेटमेंटमध्ये. तर ऑब्वियसली त्या कारणावर काही वाढीव सेक्शन तसा ॲड केलेली नाही. पण जर ते सेम विक्टिम माझ्या किंवा पोलिसाच्या समोर येऊन आणखी काही स्टेटमेंट जर त्यांनी दिलेली आहे तर देत आहे तर ऑब्वियसली त्यांची सेकंड स्टेटमेंट घेऊन तसा आम्ही वाढ करणार आहे. आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सदर बयान मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आलेले आहे. फक्त बयान जोडण्यात आलेले आहे, कलम अजून कुठली समाविष्ट करण्यात नाही. येस, द रिझन बिंग आय गेट इन टू द डिटेल्स. म्हणजे काय ते मुली 15 वयाची आहे आणि ते विक्टिम आहे, विक्टिम इन द सेन्स मायनर आहे आणि ते समोर ऑन रेकॉर्ड आली. पण त्यांच्या स्टेटमेंटमधून काही सेक्शुअल अफेन्स सारखा काही निष्पन्न होत नाही. पण आमची जे FIR आहे ते सेक्शन्स तुम्ही बघितला तर ते पॉक्सो आणि ऑब्सिनिटीचे सेक्शन्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर ॲटलिस्ट ऑन अ कोरॅबरेटिव्ह एव्हिडन्स सारखा, कोरॅबरेटिव्ह एव्हिडन्स मराठीमध्ये तुम्ही काय सांगतो ते आम्ही क्रॉस चेक पुरावा जे आहे. पण ॲटलिस्ट वी आर ट्राईंग टू एस्टॅब्लिश
की जे मेन अक्युज्ड अयान आहे ते मायनर मुलीला जे हे अप्रोच करत होता म्हणून ॲटलिस्ट त्या एलिमेंट आम्ही तिथे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार फ्रॉम द स्टेटमेंट ऑफ द विक्टिम. एक मिनिट, त्याचं जे घटनास्थळ आहे या म्हणजे कालची परवाची जी पीडित आहे 15 वर्षाची, याचं घटनास्थळ कठोर नाकामधला तो संबंधित फ्लॅट आहे? नाही. नेक्स्ट. उजेर जो शिकायत दर्ज हुई है उसमें क्या क्या मामले दर्ज किए हैं, किस तरह की शिकायत है? कंप्लेनेंट जो स्टेटमेंट कंप्लेनेंट जो लेडी है उनके स्टेटमेंट में जो उन्होंने दिया है कि उनकी 16 साल की लड़की है, बच्ची है, एंड वो बच्ची को जो है आरोपी नंबर 2 उज़ैर खान इकबाल खान पाटलाग करता था, मुझे स्टॉकिंग करता था. तो उसके हिसाब से हमने सेक्शन 78 BNS एंड सेक्शन 12 पॉक्सो के अंडर में नया FIR रजिस्टर किया है. फॉरेंसिक लैब में जो मोबाइल भेजे गए थे उसका कुछ मोबाइल में डाटा रिकॉर्ड हुआ है क्या? फॉरेंसिक हम डाटा रिकवर करके फिर उसको हम अपनी तरफ से डाटा एनालिसिस करके फिर आगे में फॉरेंसिक लैब में भेज रहे हैं, और जो भी डाटा एनालिसिस हम कर पा रहे हैं वी आर बिल्डिंग अप द एनालिसिस, यानी वो डाटा जो है उसको एनालाइज करने का अभी प्रयास शुरू है. पण अभी तक जो है आज तक यानी आज शाम तक सारे डिवाइसेस जो है फॉरेंसिक लैब में जमा हो जाएंगे. नाही, आत्ता आय कांट कमेंट ऑन दॅट, म्हणजे आमची इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, पण दिस इज नॉट द राईट टाइम टू डिस्क्लोज की त्या डाटामध्ये काय काय सापडलेली आहे म्हणून. ओके, पण जेव्हा ते टाईम बरोबर राहणार तर नक्की मी जे डाटा आहे त्यामधला काय डिटेल्स आहे ते मी डिस्क्लोज करणार. व्हिडिओ वाढीव आहेत का की तेच आहे? नहीं, यू आर वो फ्रंट लोडिंग बोलते हैं क्वेश्चंस को, मैंने वही बोला है. एज ऑफ नाउ आई कांट डिस्क्लोज, आई डोंट वांट टू डिस्क्लोज, पण जेव्हा टाइम बरोबर राहणार मी नक्की डिस्क्लोज करणार. अँड द रिझन वाय आय एम नॉट डिस्क्लोजिंग इज जर डिस्क्लोज केली तर ऑब्वियसली ते आमची जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्यावर नेगेटिव्ह परिणाम होऊ शकतो, म्हणून दॅट इज द ओनली रिझन वाय आय एम होल्डिंग दॅट इन्फॉर्मेशन. Yes, that I will not comment. घटनास्थळी याच्यामध्ये पण 9 ज्या पीडित आहे त्या 9 पीडितांपैकी दुसरी उजेरच्या बाबतीत तक्रार दाखल केली, त्या 9 मध्येच आहे की दुसरी आहे? नाही, इनिशियली 8 विक्टिम्स होते, त्यापैकी एक विक्टिमनी परवाच्या दिवशी आम्हाला संपर्क करून त्यांची स्टेटमेंट दिली. ओके, 8 मधली एक विक्टिम, आणि कालच्या दिवशी आणखी एक विक्टिमची आईनी कंप्लेंट दिली. व्यतिरिक्त हा, जे समोर ऑन रेकॉर्ड आले 2. हा, बरोबर. ओके, ते आत्ताची जे FIR आहे त्यामधला आरोपी एकच आहे, उझैर खान. आत्तापर्यंत फक्त एकच आहे, आणि जे मेन आरोपी सेकंड FIRचं जे आहे ते उझैर खान आहे. म्हणजे आता या प्रकरणामध्ये 2 आरोपी झाले, तक्रारी 2 रेकॉर्ड झाल्या. उजेरवर तो फक्त आरोप होता व्हायरल करायचा, तो आता त्याच्यावर मेजर कलम लागले. बरोबर. सर, या प्रकरणात आरोपी संख्या वाढली का काय? आरोपींची संख्या वाढली का काय? नाही, आरोपी आम्ही आमची डिजिटल ॲनालिसिस सुरू आहे, आणि जे व्हायरलचे जे लिंक आहे ते पण आमची सुरू आहे. पण आत्तापर्यंत ऑन रेकॉर्ड जे आहे दॅट इज द सेम. 8 आरोपी आम्ही अटक केलेली आहे, पण येणार कालावधीला कोणते आरोपी ते सस्पेक्ट्स त्यांची काय रोल आहे ते पूर्ण मॅटरला ते निष्पन्न करून वी विल बी गरज पडली तर वी विल बी मेकिंग मोर अरेस्ट. सर, ये दोनों शिकायतों में कोर्ट में केस अच्छा चलेगा, अयान को और उज़ैर को सजा मिलेगी, ऐसा कुछ कॉन्क्रीट है? कॉन्क्रीट देखिए, पुलिस आणि प्रोसिक्यूशन का हमारा प्रयास रहेगा कि हर केस में जो भी हम तपास करते हैं बेस्ट ऑफ द एविडेंस जो है गोला करके केस में जोड़ने का. तो मेरी तरफ से तो और मेरी टीम की तरफ से ये 100% अंत तक जो है हमारा प्रयास रहेगा कि जितना भी मैक्सिमम
जो एविडेंस है उसको गोला करने का, इंक्लूडिंग जो भी अभी तक विक्टिम्स हमारे सामने आए हैं उनका अगला टप्पा रहेगा। नेक्स्ट लेवल ऑफ इन्वेस्टिगेशन विल बी विक्टिम का जो है 183 BNSS के अंडर में उनका स्टेटमेंट जो है एक गोपनीय पद्धति से एक महिला जुडिशियल मैजिस्ट्रेट जज के सामने, महिला जज के सामने उनको पेश करके उनका जो भी रिकॉर्ड स्टेटमेंट है उनके समक्ष रिकॉर्ड करने का, ताकि हमको हमारे इन्वेस्टिगेशन में एक स्ट्रॉन्ग एविडेंस करके ये ऑन रिकॉर्ड हो। मुझे एक बार चेक करना पडेगा मॅडम, म्हणजे हे आमच्या समोर आता आले दिस होल मॅटर, तर आजच्या दिवशी मी ते खात्री करणार की जे डिव्हाइसेस जे आम्ही जप्त केलेली आहे त्यामधलं आहे की हे वेगळी डिव्हाइसेस आहे, दॅट आय विल व्हेरीफाय, आणि जर वेगळी डिव्हाइसेस आहे तर नक्की ते पण आम्ही सीज करणार। 65 साल की जो मुसाफिर जो ये हुआ है उस पर कुछ आरोपी का हिंदी मराठी ते हे करंट जे परतवाडाची जे प्रकरण आहे ते सोडून आणखी एक गंभीर घटना जे आहे ते कालच्या दिवशी नाही परवाच्या दिवशी, सॉरी आय एम करेक्टेड, परवाच्या दिवशी घडलेला होता। परतवाडाला लागून जे शिरसगाव पोलीस स्टेशन अंडर मध्ये एक वयोवृद्ध महिला ते एक शेत शिवारात सापडली होती। पोलिसांना इन्फॉर्मेशन भेटली तर पोलीस जे आहे ते लगेच तिथे गेले आणि ते महिलाच्या वय ते जास्त आहे आणि त्यांना मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे म्हणून त्यांना लवकर हॉस्पिटलला जमा केलेली होती। आणि हॉस्पिटलला जे तपासणार डॉक्टर होते त्यांनी पोलिसांनी असा इन्फॉर्मेशन दिली की प्रायमरी जे सेक्शुअल असॉल्ट ते रूल आउट करू शकत नाही म्हणून, तर पोलिसांनी ते प्रायमरी सेक्शुअल असॉल्ट असा होऊ शकतो म्हणून ते शक्यतावर ते महिलाची ओळख पटण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि ते महिला कुठे होता आणि त्यांचे तिथे काय आहे ते डिटेल्स काढण्याचा प्रयास सुरू केला। आणि नंतर असं निष्पन्न झाला की हे महिला जे आहे ते MP स्टेट बॉर्डरच्या, म्हणजे महाराष्ट्र आणि MP स्टेटचं जे बॉर्डर आहे बॉर्डरची गावातला MPची रहिवासी आहे असा निष्पन्न झाला। तर ते लोकल पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केली आणि ते महिला त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं की ते महिला परतवाडा मेडिकल ट्रीटमेंटसाठी येत आहे म्हणून त्यांनी सांगितलं। आणि त्या मधातला कोणी एक आरोपीनी त्यांना लिफ्ट ऑफर केला, म्हणजे ते आरोपी 2 व्हीलरवर होता आणि त्यांनी स्वतःहून ते महिलाला लिफ्ट ऑफर केली आणि ते महिला त्यांच्यासोबत बाईकवर बसून परतवाडा साईडला येताना आरोपीनी एक सुनसान लोकेशनला ते व्हेकल थांबून ते महिलांना जबरीने शेतामध्ये घेऊन त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार केला असा निष्पन्न झाला। तर त्याप्रमाणे लवकर पोलीसची 4 पथक बनून इमिडिएटली ते डिस्पॅच केलेले होते आणि पोलिसनी पूर्ण रात्री ते वर्कआउट करून कालच्या दिवशी सकाळी आरोपींना ताब्यात घेतला आणि लगेच विक्टिमचे स्टेटमेंट प्रमाणे FIR अंडर कन्सर्न्ड सेक्शन्स ते दाखल केलेली आहे आणि सोबत आरोपी जे आहे त्यांना पण अटक केलेली आहे। आणि आरोपीचा ओळख पटला आणि आरोपीचा
अगोदर पण परतवाडा पोलीस स्टेशन अंडरला प्रिव्हियस क्रिमिनल रेकॉर्ड आहे असं निष्पन्न झाला तर ऑब्वियसली त्यांची पूर्वीची रेकॉर्ड आहे क्रिमिनल रेकॉर्ड, तर नक्कीने त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करायची आहे. तसा आम्ही तपास तर नक्की करणार. सोबत त्यांच्यावर काही प्रतिबंधक कारवाई करू शकतो कायदेशीर ते पण बघून ते नक्की त्यांच्यावर कारवाई करणार. सर या प्रकरणात काही नकली नोटांचे काही संबंध आहेत का? अभी अभी तक ऐसा कुछ निष्पन्न नहीं हुआ है. सर ये जो परतवाड़ा का जो अभी वृद्धा वाला रेप है ना, उस पर शॉर्ट में परतवाड़ा पुलिस स्टेशन के को लग के ही शिरसगांव पुलिस स्टेशन के हद्दी में परसों के दिन में पुलिस को ऐसा इन्फॉर्मेशन मिला था कि एक वयोवृद्ध लेडी जो ओल्ड एज लेडी है उनके साथ में एक सेक्सुअल असॉल्ट हुआ है करके, तो पुलिस ने इमीडिएटली घटनास्थल पे पहुंच के विक्टिम को जो है हॉस्पिटलाइज किया था. एंड ड्यूरिंग हॉस्पिटलाइजेशन प्राइमरी डॉक्टर के तपासनी के हिसाब से उनका कहना था कि लेडी के साथ में शायद सेक्सुअल असॉल्ट हुआ है. तो इसकी गंभीरता को देखते हुए इमीडिएटली 4 पुलिस की टीम रवाना किए थे. एक तो विक्टिम की आइडेंटिटी पता लगाने के लिए एंड सेकेंडली आरोपी कौन है उनको ट्रेस करने के लिए. तो विक्टिम की आइडेंटिटी जो है हमको पता चल गया था, वो एमपी साइड के रहीवासी है जो परतवाड़ा में मेडिकल ट्रीटमेंट के लिए आ रही थी. और आने के दौरान में इनके प्रवास के दौरान में आरोपी जो 2 व्हीलर पे था उन्होंने खुद से विक्टिम को लिफ्ट देने का ऑफ़र किया. एंड जो वृद्ध महिला है उनके बाइक पे चढ़ी थी और उनके साथ में जा रही थी. तो आरोपी ने एक सुनसान जगह पे गाड़ी को रोक के और सड़क के किनारे जो क्षेत्र है उसमें ज़बरदस्ती से विक्टिम को ले जाके उनके साथ में शारीरिक अत्याचार किया था. तो 4 टीमों ने आरोपी को निष्पन्न कर लिया था और कल सवेरे जो है आरोपी को अरेस्ट कर लिया है. एंड ये पूरे विषय में विक्टिम के स्टेटमेंट के हिसाब से एफआईआर भी रजिस्टर किया और आरोपी जो है उसको अरेस्ट भी कर लिया है. एंड ऐसा भी हमको पता चला है कि आरोपी का जो है प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड है, तो तपास भी उस हिसाब से हम करेंगे. एंड आरोपी के खिलाफ में प्रिवेंटिव एक्शन अभी जो है वैसा हम प्लान कर रहे हैं. थैंक यू. कोणता क्या? अवेज खान, यूनिस खान. वो प्रेस नोट नहीं दिया है क्या? दिया है शायद, दिया है. आली ठीक है, चला. थैंक यू. गुड डे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.